आणि आता बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत 3 मिनिटांमध्ये 30 बातम्या. 3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. भांडूपमध्ये साठमांना दाखवले काळे झेंडे. मनसैनिकांनी साठमांना काळे झेंडे दाखवत निषेध नोंदवला. साठम यांच्या भांडूप दौऱ्यादरम्यानची घटना. पोलिसांकडून मनसैनिकांची धरपकड. मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांकडून मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाहणी. मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. पेडणेकरांकडून वरळीमध्ये उघड्या मॅनहोलची पाहणी. मुंबईमध्ये कोस्टल रोडला गळती. कोस्टल रोडच्या बोगद्याला गळती दुरुस्त करण्यासाठी पथक दाखल. गळती रोखण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू. अंधेरीला मुसळधार पावसाचा फटका. अंधेरी पश्चिमेकडे जाणारा मुख्य मार्ग बंद. अंधेरी सबवे खाली पाणी साचलं. पावसामुळे अंधेरी मार्केट जलमय. नवी मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. घणसोलीमध्ये बांधकामासाठी लावलेले पत्रे उडाले. रस्त्यावरील वाहनांचं नुकसान. कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाचा जोर वाढला. जोरदार पावसामुळे शहरातले रस्ते जलमय. आत्रे नाट्यगृहाच्या रस्त्यावर पाणीच पाणी. उमऱ्या इथे शाळेची संरक्षक भिंत कोसळली. मेरी स्कूल शाळेची संरक्षक भिंत कोसळली. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रित. कुर्ल्यामध्ये इमारतीची पडझड. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा भाग कोसळला. कार पार्किंगवर इमारतीचा भाग कोसळला. कुर्ल्याच्या नेहरू नगरातली घटना. शहापुरात मुसळधार पाऊस. पावसामुळे नदी नाल्यांना पूर. अनेक ठिकाणी पाणी साचलं. नाल्यांनी ओलांडली धोक्याची पातळी. रायगडमध्ये पावसाचं धुमशान. मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय. अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद. पावसामुळे रायगडमधील जनजीवन विस्कळीत. रत्नागिरीमध्ये जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. नारंगी नदीला पूर. शेकडो एकर भातशेती पाण्याखाली. पुढील 48 तासात मुसळधार पावसाचा इशारा. सांगली जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार हजेरी. कृष्णा वारणा नदीची पाणी पातळी वाढली. चांदोली धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी. चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ. ताम्हिणी घाटात मुसळधार पाऊस. पावसामुळे झाड कोसळलं. रस्त्यावर पाणी असल्यामुळे वाहतुकीवर परिणाम. काही ठिकाणी संथगतीनं वाहतूक सुरू. पुण्याच्या मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस. इंगळूण परिठेवाडी या मार्गामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे. पुरामुळे 13 गावांचा संपर्क तुटला. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर. पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल. कोल्हापुरातील 32 बंधारे तुडुंब भरले. पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका. एसटीमध्ये अडकलेल्या 8 प्रवाशांची सुटका. पेण कर्जत मार्गावरची घटना. पाताळ गंगेच्या पाण्यामध्ये अडकली बस. जालन्यामध्ये पहिल्यांदाच संत मुक्ताईंच्या पालखीचा रिंगण सोहळा. रिंगण सोहळ्याला हजारो भाविकांची उपस्थिती. फुगडी खेळत लुटला आनंद. पुण्यामध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली. कात्रज कोंढवा मार्गावरची घटना. पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया.